खानापूर तालुक्यातील कारवे खून प्रकरणात 10 आरोपींवर मोक्का लागू. सांगली जिल्ह्यातील गुन्हेगारीवर मोठा लगाम. खानापूर तालुक्यातील कारवे गावातील राहुल गणपती जाधव यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील 10 आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. माननीय श्री सुनील फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर यांच्या मंजुरीने ही मोठी कारवाई करण्यात आली असून जिल्ह्यातील गुन्हेगारीविरुद्ध पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी रात्री राहुल जाधव रणजित राज ढाब्यावर दारू पिण्यासाठी गेला असता माणिक संभाजी परेट यांनी शिवीगाळ केली. यावर वाद झाल्यानंतर जाधव पुन्हा मित्रासह त्या ठिकाणी गेला असता त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या घटनेचा तपास धनंजय फडतरे, पोलीस निरीक्षक विटा पोलीस ठाणे यांनी केला. तपासादरम्यान आरोपी नितीन पांडुरंग जाधव या टोळी प्रमुखासह प्रफुल्ल कांबळे, शंकर उर्फ दीपक जाधव, रोहन जाधव, गजानन शिंदे, संतोष हजारे, अमृतराज माळी, नयन धामी, माणिक परीट आणि प्रतीक उर्फ बाबू मोरे यांनी संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारहाण, अपहरण, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, धमक्या देणे असे गंभीर गुन्हे केल्याचे उघड झाले. या टोळीचे कार्यक्षेत्र विटा व कारवे परिसरात असून 2019 पासून सतत गुन्ह्याची मालिका त्यांनी सुरू ठेवली होती. टोळी सदस्य कोणताही कायदेशीर व्यवसाय न करता दहशत निर्माण करून आर्थिक फायदा मिळवत होते. त्यांच्या वर्चस्व टिकवण्यासाठी आणि भीती निर्माण करण्यासाठी हिंसाचार व दहशतीचे प्रकार घडवले जात होते. या कारवाईत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या देखरेखीखाली धनंजय फडतरे, सतीश शिंदे आणि गुन्हे शाखा तसेच विटा पोलिसांच्या पथकाने मोलाची भूमिका बजावली. नवरात्र उत्सव व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची ठरली असून गुन्हेगारीला मोठा आळा बसेल असा विश्वास व्यक्त होत आहे. ही मोक्का कारवाई सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी प्रभावी पाऊल मानली जात आहे.